हॅलो फ्रेंड्स, मी वर्षा आपलं सर्वांचं मनापासून स्वागत करते. कसे आहात सगळे? तर मी मस्त आणि मजेत आहे. तुम्ही सुद्धा मस्त मजेत असाल. दिवाळी झालेली आहे, सुट्ट्या मी सुद्धा एन्जॉय केलेल्या आहेत. त्याच्यामुळे थोडासा गॅप झालेला आहे. पण परत चला आपले व्हिडिओज बनवूयात आणि त्याच्यासोबत हेअर केअर टिप्स ज्या खूप महत्त्वाच्या आहेत थंडीसाठी, केसांसाठी आणि केसांच्या सगळ्याच समस्यांसाठी. तर बघा फुलं नाही आहेत तुमच्याकडे किंवा बऱ्याच गोष्टी भेटत नाही, तर घरीच ज्या ड्राय वस्तू असतात ना, त्याच्यापासूनच पण केसांना एकदम सॉफ्ट, सिल्की केस तुटत असतील, गळत असतील, त्यासोबतच एकदम फ्रिजी असतील ना, तर मग काय करायचं? तर घरच्याच साहित्यांमधील ही सुंदर रेमेडी आहे. तर याच्यासाठी बघा 1 ते 1.5 ग्लास मी पाणी घेतलेलं आहे. 2 चमचे तांदळाचं पीठ आहे, डीमार्टमध्ये भेटतं. त्याच्यानंतर बघा मी घरीच बनवलेली जास्वंदीच्या फुलाची पावडर 1 चमचा टाकलेली आहे. 1 ते 1.5 चमचा मेथी दाणे, 1 ते 1.5 चमचा मी जवस टाकलेला आहे. 1 मोठा चमचा भरून बघा ड्रायड लीव्हज आहेत हे रोजमेरीचे आणि त्याच्यासोबतच 1 चमचा मी कलोंजी घेतलेली आहे. सगळ्याच वस्तू ड्राय आहेत. तुम्ही या स्टोअर करू शकता. आपल्याकडे एवढं जरी असेल की नाही सगळं साहित्य, तर तुम्ही प्रत्येक केस धुण्याच्या अगोदर फक्त 5 ते 10 मिनिटामध्ये बनणारी ही क्रीम आहे आणि केसांना खूप चांगले याचे रिझल्ट्स आहेत. या क्रीमचं ना कॉम्बिनेशनच एवढं छान आहे. त्याच्यामुळे केस गळतीपासून केस वाढण्यापर्यंत आणि केस एकदम ज्यांचे ड्राय असतील ना, त्यांचे सॉफ्ट होण्यापासून तुम्ही कंडिशनर वापरायचं विसरून जाल, यापर्यंतचे रिझल्ट्स आहेत. कारण की बघा याच्यात आपण रोजमेरीचे लीव्हज टाकलेले आहेत, मेथीदाणे आहेत आणि फुलांची पावडर आहे. त्याच्यामुळे खूप छान केसांना एक असं हेअर ग्रोथ होते किंवा केस गळती कमी होते आणि सॉफ्टनेस तर म्हणाल तर बघा तुम्हाला माहीतच आहे की जवस जेल जे आहे त्याच्यासोबतच याच्यामध्ये फुलांची पावडर ते याच्यातच ॲड होते जेलसारखंच आणि मेथीदाणे पण आहेत. याच्यामुळे बघा खूप छान एकदम सॉफ्ट सिल्की केस होतात आणि सगळ्यात महत्त्वाचं केस जे चमकतात आणि एकदम स्ट्रेटनिंग केल्यासारखे स्ट्रेट करायचे असतील एकदम सरळ आणि मऊसूत, तर जी पावडर आहे की नाही तांदळाच्या पिठाची, तर याने केस कमाल होतात. एकदम स्मूथनिंग केल्यासारखे केस होतात. मी प्रत्येक वेळी ही ज्यावेळेस क्रीम बनवते ना, तुम्हाला हेच सांगते की ही क्रीम मी जेव्हापासून लावायला सुरुवात केलेली आहे ना, तेव्हापासून मी कंडिशनर लावायचं विसरून गेलेले आहे. यानंतरची प्रोसेस बघा, सगळ्याच वस्तू पाण्यात चांगलं थंड पाणी असतानाच हे मिक्स करायचं, कारण की पावडर पाणी गरम झालं की नाही तर गाठी वगैरे होतात याच्यासाठी. आणि लो टू मिडियम हीटवर ते चांगलं हे बॉईल करून घ्यायचं. जसं जसं हे उकळत जाईल की नाही तसं ते घट्ट होतं आणि खूप छान असं जेल बनतं. लक्षात घ्यायची एक वस्तू की एकदम बघा असे मस्त बबल्स येतात आणि पूर्ण असं जेल झालेलं असतं, त्यावेळेस हे आपल्याला बंद करायचं. तोपर्यंत जवळजवळ मेथीदाणे शिजलेले असतात, त्याच्यानुसार तुम्हाला आयडिया येऊन जाईल. आणि हे असंच दिसतं. आणि थोडंसं कन्सिस्टन्सी बघा, कारण खूप पातळ केली ना तर केसातून मग असं टिपकतं खाली. याच्यासाठी थोडंसं मिडियम करायचं, खूप घट्टही नाही, कारण घट्ट म्हटलं की परत गाळायला त्रास होतो. एकदम मिडियम टाईपची आपल्याला कन्सिस्टन्सी ठेवायची आहे. आणि गरम असतानाच हे अशा एखाद्या गाळणीने गाळून घ्यायचं. खूप छान लगेच गाळलं जातं. थंड झालं ना तर पूर्ण ते आळून बसतं आणि कापडाने पूर्ण असं पिळून पिळून काढावं लागतं. ही खूप महत्त्वाची टिप आहे. याच्यानंतर बघा थंड होऊ द्यायचं, थोडंसं मिक्स करायचं चमच्याने आणि एक थोडंसं कोमट झालं किंवा पूर्ण थंडच होऊ द्यायचं, एक 5 ते 10 मिनिट किंवा फॅनखाली ठेवलं लगेच होऊन जातं. याच्यात आता बघा महत्त्वाची गोष्ट, तुम्ही याच्यात 2 प्रकारचे हेअर ऑइल टाकू शकता. एक म्हणजे तुम्ही जे यूज करता कोकोनट ऑइल जे रेग्युलरचं आहे, त्याच्यानंतर DIY जे तुम्ही हर्बल वस्तूंनी बनवता, आपण जे तेल बनवतो ते, किंवा याच्यात सगळ्यात महत्त्वाचं ऑलिव्ह ऑइल आपल्याला टाकायचं. खूप छान रिझल्ट आहेत. मी इकडे नाही टाकलं कारण की प्रॉपर ऑइलिंग केलेलं होतं मी रात्री माझ्या केसांवरनं. तुमच्या लक्षात आलेलं असेल स्कॅल्प माझा पूर्ण ऑइली आहे, पण संपूर्ण केसांना एवढं ऑइल लावलेलं नव्हतं, थोडंसंच पुसट होतं. पण स्कॅल्पला मी चांगलं ऑइलिंग रात्रीच करते आणि कोणताही हेअर मास्क जरी लावायचं असलं ना तरी मी स्कॅल्पला ऑइलिंग करतेच. त्याने मला खूप चांगला फरक पडलेला आहे आणि माझी ती सवय पण आहे. याच्यानंतर बघा हा हेअर मास्क आहे की नाही, पूर्ण केसांना आपल्याला एकदम स्ट्रेट लावायचं आहे. म्हणजे खूप केस आपले अस्ताव्यस्त नाही झाले पाहिजे, सरळ लावायचा. त्याच्यामुळे केस आपले सरळ पण होतात आणि खूप सॉफ्ट होतात. आणि शक्य होईल तेवढं चांगलं जर लावत गेला ना तर एकदम केस गळत नाहीत किंवा तुटत नाहीत. पूर्ण स्कॅल्पला सुद्धा लावायचा आहे, कारण की आपला हा हेल्दी हेअर मास्क सुद्धा आहे आणि केसांना पूर्ण शाईन आणणारा सुद्धा. तर संपूर्ण केसांना लावायचं आणि पूर्ण बघा मी केस वरती बांधून ठेवलेले आहेत. 1 तास ठेवायचं. जर तुम्ही जास्त ठेवला ना तर मग ते पूर्ण वाळून जाईल, तर मग तुम्हाला एखादं कॅरी बॅग वगैरे लावावी लागेल. पण 1 तास सफिशियंट आहे. आणि त्याच्यानंतर अगोदर पाण्याने नंतर शॅम्पूने केस धुवायचे. फक्त शॅम्पूने केस धुतल्यानंतरचे हे केस आहेत आणि हे असेच असतात दरवेळेस माझे. जवळजवळ 1 ते 1.5 वर्ष झालं मी कंडिशनर लावत नाही. तुमचा विश्वास बसणार नाही. तुम्ही हे कंटिन्यू लावून बघा, खूप चांगले रिझल्ट आहेत.
आणि व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट करून सांगत चला. तुमचे कमेंट्स येत नाही आहेत. लाईक पण करायचं आहे. धन्यवाद.